काही देशांमध्ये मात्र ज्या खेळाडूच्या नावाचा डंका आपण बघितलेला आहे एजाज कुरेशी. एजाज आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहणार आहोत अगदी शाहिद. ही आघाडीची जोडी 4 षटकांची मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये जरूर बघायची आणि षटक क्रमांक पहिलं जो मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत हाताळण्यासाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ओमकार. या सीझन मध्ये उंचपुरा खेळाडू आहे आणि विशेष आपण पाहिलं तर 2-3 पावलाचा वापर करतो आणि आतापर्यंत सकाळपासून खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केलंय. शाहीद शेख आपण पाहतोय स्ट्रायकर तयार असेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एजाज कुरेशी. सामन्याला इथे होईल सुरुवात. आजच्या दिवसातील आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळी पाहतोय शफल चेंडू मात्र खेळलाय. क्रीजचा वापर तिथे केलाय. फाईन लेगला चेंडू मात्र जाईल. आझादी चषकाला सलामी ठोकत खणीत चौकार 4 धावांसाठी. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय संघाचा श्रीगणेशा होतोय. चालू असणारी मॅच आपण पाहिलं तर योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर एनएसपी ब्रह्मा. या 2 संघांमध्ये असणारी ही लढत आहे. एका बाजूला पुणे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई. परंतु तसं काही नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र आपण पाहतोय बाउन्स बघायला मिळाला ओमकारचा. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये 4 धावा धाफलकावरती आहेत. इष्टाच्या मागे आपण पाहिले तर सुमित ढेकळे यांचा प्रचंड मोठं आक्रमण आतापर्यंत या मैदानावरती आपण बघितले. लांब लांब षटकार त्याने दाखवले. पुन्हा एकदा मोठा असो खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाहिजे सुमितच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. चेंडूची फेकी जरूर तिथे केली आहे. सिंगल इथे मैदानामध्ये पाहिजे घेतली जाते. 1 धाव अगदी 22च्या रूपाने आली. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा जर आपण बघितले गेले तर 5 धावा धाफलकावरती आहेत. आपण पाहिले गेले तर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांना वारं मात्र हे पूरक आहे. खऱ्या अर्थानं आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस. सेमीफायनलची पहिली मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळेल. यावेळी क्वायचे कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती असेल. सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का बघायचे मैदानाच्या आतमध्ये. परंतु 1 धाव आली. खऱ्या अर्थानं वारे वाहू दे सर्वस्त्र देशभक्तीचे. स्मरण होऊ दे वीरांच्या त्यागाचे. पर्व आहे आज अभिमानाचे आणि स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्षाचे. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची होणारी मॅच हमराज मृत्युंजय कोथरूड 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट देवरूड 11. ओहो यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक ते खेळलाय. चेंडू हवेत आहे. काय होणार आहे. लॉंग स्टॉप मध्ये कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. परंतु इथे हा षटकार आहे 6 धावांसाठी. मला वाटतं शाहीच्या चेहऱ्यावरती देखील ते स्मित हास्य बघायला मिळालं कारण शाहीदही चकित झाला. विशेष आपण पाहिलं तर ओमकारने ज्या वेगाने चेंडू टाकला ना त्याला फक्त बॅट ठेवण्याचं काम केलं. बॅटचा टॉपेज घेतला आणि याचं खूप कमी वेळ आपल्याला बघायला मिळतं. मला वाटतं हा षटकार जरूर cricklife.in ची आमची ऑफिशियल टीम व्हायरल करेल. एक कागळ वेगळा षटकार आलेला आहे. ओमकार तयार असेल. पुढा एकदा उजव्या हाताने मारा करतोय परंतु यावेळी खडे ही पॉवर आहे आणि ही पॉवर दाखवली आहे शाहिदने. शाहिदच्या बॅट मधून आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपला. 18 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. मला आजही खऱ्या अर्थानं शाहिद राष्ट्रवादी चषक आपण ज्यावेळेस बघितलं आणि राष्ट्रवादी चषकामध्ये ज्यावेळेस शाहिद इथे आला बरेचसे मुंबईचे खेळाडू होते आणि बऱ्याच खेळाडूंनी मात्र ती बाउंड्री लाईन बघितल्यानंतर अक्षरशः चकित झाले. पुण्यामध्ये इतके लांबवरचे षटकार आता मारायचे हा आत्मविश्वास बऱ्याचशा खेळाडूंनी मात्र मी म्हणलं की सोडून दिला होता. परंतु शाहिदला त्या बाउंड्री लाईनचा काही फरक पडत नाही. शाहिदकडे तितकी ताकद आहे आणि या मैदानावरती यावं आणि शाहिदची बॅटिंग न हो असं कधी झालं नाही.
मला वाटतं शाही ज्यावेळेस बॅट पॅच मध्ये असेल तर शाहीच्या मनामध्ये अनेक वेळा प्रश्न आला असेल की मला एकदा देवरूडच्या मैदानावरती जायला हवं, म्हणजे माझा फॉर्म तिथून चालू होतो. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. परंतु पाहिजे मैदानाच्या दुसऱ्या बाजूला NSP ब्रह्मा बॉईज हा संघ कशा प्रकारे कमबॅक करेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं शाहीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एजाज कुरेशी स्ट्राईक ऑन तयार आहे. ओहो, यावेळी अति उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉल तर मात्र इथे पंचाने घोषित केलाय. संतोष जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येत आहेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब मिळवणारे संतोष जाधव. पुन्हा दबायचे गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक संतोष जाधवच्या हातामध्ये. आणि पुन्हा एकदा पाहिजे यावेळी मात्र निश्चितप्रमाणे अति वेगानं हा टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये. अगदी जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर 19 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार असेल संतोष जाधव. स्ट्राईक ऑन एजाज. पुढा एकदा यावेळी मात्र आपण पाहतोय पुढा एकदा उसळे घेणारा चेंडू होता. नो बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय ते पंचाने जो घोषित केलेला आहे. प्रत्येकाने आपण पाहिले गेले तर खरं तर क्वार्टरफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. यावेळीच पाहिजे एजाजने नटराज पद्धतीने खेळलेला, नटराज मुद्रेमध्ये खेळलेला फटका षटकार. काय क्वालिटी स्ट्रोक होता. षटकार मैदानाच्या मध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने संघाचा धाफलक जर आपण बघितला ना तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. अशा प्रकारचे मला वाटतं विनोद सर पूर्वी तुम्ही क्रिकेट कपिल देव अशा प्रकारचे स्ट्रोक खेळायचे, सुनील गावस्कर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळायचे. आज एजाजने तो स्ट्रोक दाखवला. पुन्हा एकदा यावेळी एजाज कुरेशीच्या बॅट मधून लांब वरचा, खूप लांब वरचा षटकार 6 धावेसाठी. टेंट मध्ये पहा, रेड टेंट आहे तिथे कोणतरी कॅमेऱ्याच्या समोर उभा आहे. प्रेक्षक आहेत, प्रेक्षक मला वाटतं. नाही व्हाईट शर्ट कोणी घातले? व्हाईट शर्ट देवरोड की देवगाव की शान. अलीबाई धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा पाहिजे षटकार इथे येताना आपल्याला बघायला मिळाला. लागोपाठचा दुसरा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला. एजाज कुरेशीच्या बॅटमधून आलेला षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एकदा संतोष जाधव फार मोठं आक्रमण चढवलंय. आणि हा चेंडू आपण पाहिला गेलं तर संतोष जाधव देखील अनेक प्रश्न एजाजला विचारत असेल. एक तेरी तो एक मेरी. षटकार जरूर आला असेल परंतु त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये. 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा संतोष जाधव. स्ट्राईक ऑन एजाज कुरेशी. ज्या खेळाडूच्या नावाने गर्दी होते ना तो एजाज आहे. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला. धाव्यासाठी नकार. वेळेत कळवलेला नकार आहे. इथे जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये 33 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आपण पाहतोय आज या स्पर्धेचा असणारा अंतिम दिवस, अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा. यानंतर पहिली मॅच सेमीफायनल क्रमांक. दिलस्कूप आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे सजवलेला आहे. परतावल लागेल शाही शेख यांना. धक्का क्रमांक पहिला, पहिली विकेट योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे संघाला. विलाजी गोरवे खऱ्या अर्थाने हे देखील आपण पाहतोय 11 चॅलेंजर स्पोर्ट क्लबचे फाउंडर मेंबर. त्यांचे मात्र स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि असं म्हणतात ना की जिथे वेळ आहे ना तिथे तो वेळ घालवायचा कुठे तर या क्रिकेटच्या मैदानावरती घालवायचा. जिथे असं म्हणतात की जिथे आवड आहे तिथे सवड आहे.
जाऊया सामन्याकडे. पुण्याच्या मैदानामध्ये तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे आणि मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाफलकावरती. आज आपण पाहतोय आमचा छोटा यश मात्र निश्चितपणे खेळपट्टीवरती पाणी टाकण्याचं काम करतोय. आज यंगस्टर दत्तनगर संघांच्या खऱ्या अर्थाने मी सर्व सदस्यांचं कौतुक करेल. मग तुषारबाई शिंदे असतील, विनोद पोल असेल, प्रमोद पोल असतील, त्यानंतर शुगन कुमार असेल, अक्षय येवते असतील, त्यानंतर शुभम कदम आहे, ऋषिकेश कदम आहे, त्यांच्यावर आमचे रामबाई आहेत, अमोल दादा आहेत, त्याचबरोबर आमचे आता स्कोरर म्हणून मात्र रजित थेऊरकर आमच्या सोबत आहेत. म्हणजे यंगस्टरचे जे काही सदस्य, यंगस्टर वरती जे काही प्रेम करणारे सर्व देहरोड परिसरामध्ये जगा तरुण वर्ग आहे, हा संपूर्ण आज खऱ्या तर या स्पर्धेला, म्हणजे ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेला आपण मोठं करायचं. न्यू बॅटर आपण पाहिले गेले तर अयुब यावेळी कट केला बॉलला. थर्ड मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार दूरवरती असणार आहे. पाहता पाहता संतोष जाधव चेंडूला कव्हर करतोय. सिंगल तरी इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. एक सिंगल आहे आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 34 धावा. राहुल जोगाडिया गोलंदाजीसाठी आपण पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन. गोलंदाजी करत असताना मात्र निश्चितपणे आपण या खेळाडूला भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवताना पाहिलेलं आहे. राहुल इथे तयार आहे. हो अयुब साठी हा चेंडू होता. जोरदार बॅट इथे फिरवली. स्वतःवरती थोडेसे निराश होत आहेत खऱ्या अर्थाने. आयुष्यामध्ये कधी कधी असं म्हणतात ना, माणसाला स्वतःवरती देखील निराश होता आलं पाहिजे, कारण या जगामध्ये आपण पाहतो माणूस स्वतःवरती कमी आणि इतरांवरती जास्त निराश होत असतो. मोठा शो खेळलाय तिथे. पाहायचं मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु ते फक्त चेंडू आणायचं काम करतील आणि चेंडू एक टप्पा घेत जाईल. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार आहे. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येईल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितलं ना तर धाफलक आता पुढे जाऊन पोहोचतोय 38 धावा. क्वार्टर फायनलची मॅच आपण या मैदानावरती जरूर पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये NSP ब्रह्मा बॉईज मुंबई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश बोसरकार स्पोर्ट क्लब पुणे. यावेळी पाहायचंय शॉर्ट लेन चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला, परंतु परफेक्ट बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर आपण बघितलं ना तर धाफलकावरती 39 धावा, ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहिले गेले तर परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. पुन्हा एकदा तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. राहुल जोगाडिया याही खेळाडूला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर IPL सारखी क्रिकेटची स्पर्धा गाजवून बघितली. पुण्याचं क्रिकेट सतत मात्र राहुलने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलंय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 40 धावा. अयुब पायचे उंच पुरे तगडे ताकदवान आहेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळाला नाहीये. चेंडू आपण पाहतोय ते पूर्णपणे डॉट असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 40 धावा. यानंतर आपण पाहतोय सेमीफायनलची पहिली मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी यायचंय. 40 धावा 40. यानंतरची होणारी मॅच हमराज मृत्युंजय कोथरूड 40+ तालुका मधून आलेले वरती संघ आणि त्यानंतर देहरोड 11 या दोन्ही टीम्सना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. चला फील्ड सेट करून घ्या, लगेच वेळ वाचवायचा आहे.
चला मैदानामध्ये आता वेळ वाचवायचा आहे आणि शेवटचा षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विश्वनाथ संघाचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एजाज कुरेशी. आतापर्यंत एजाजने 2 षटकार लगावलेले आहेत. शाहीच्या बॅटमधून 2 षटकार आले. अयुबच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं तर एक चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल येथे केला. शॉट फाईन लेग आहे. त्यानंतर थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. विश्वनाथ तयार असेल. हा चेंडू थोडासा दूरवरती टाकलेला बॉल. तिथे मात्र जर आपण बघितलं गेलं तर व्हाईट बॉल मात्र मुख्य पंच दीपक पिळगावकर सरांनी कळवलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सकाळपासून अगदी आणि गेले 4ही दिवस चांगल्या प्रकारची पंचाची भूमिका सतत बघणारे अमर साठे सर आणि त्याचबरोबर दीपक पिळगावकर या दोन्ही पंचांचं देखील विशेष कौतुक आहे. या दरम्यान कहीं आंसू निकलते हैं, कहीं घुंघरू मचलते हैं. इन्हीं का नाम एजाज कुरैशी है. महाराष्ट्र से लेके पूरे भारत के गेंदबाज डरते हैं. षटकार ठोकलाय. काय जबरदस्त स्ट्रोक होता. एजाज कुरैशी नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावतंय. षटकार आलेला आहे आणि या षटकाराने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 47 धावा. पुण्याचा गोलंदाज तयार. हा चेंडू पुण्याच्या बायच्या ऑनसाइडच्या दिशेने मात्र चेंडू देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे फार दूरवरती असणार आहे. सिंगल. ओहो इथे काय झालंय. गॅप मध्ये चेंडू आणि तिथे आपण पाहिले गेले तर चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. आलेला हा चौकार आहे. असं म्हणतात ना किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय गॅप होता. तिथे संधी होती चेंडू थांबवण्याची परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तिथे चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. आलेला चौकार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये शेवटचं प्रगती पथावरती असताना धावफलकावरती धावा आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया योगेश भाऊ. सरकार स्पोर्टला पुणे संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे तयार असतील. पुण्याचा बायचे गोलंदाज तयार. यावेळी पहा बॅटची कडा आणि सरप्राईज राहिला खऱ्या अर्थानं एजाज. ज्या अपेक्षेने खऱ्या अर्थानं त्याला तो स्ट्रोक खेळायचा होता परंतु त्या बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. विकेट आली. धावफलकावरती 51 धावा. सव्वीस धाव्यांची आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगली इनिंग साकार करत मात्र आपण पाहतोय एजाज जो मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि आता एजाजची जागा घेण्यासाठी सुनील चावरी न्यू बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होईल जवळपास आपण पाहतोय. चला दोन्ही टीम्स यानंतर टॉस साठी यायचे. देवरोड 11 आणि हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यावेळी पाहिजे बॅटची कडा होती. तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न आयुने मात्र आपण पाहतोय धाव घेण्याचं धाडस तिथे केलं. क्रीज मात्र लवकरच त्याने सोडून दिलं होतं आणि तोपर्यंत तिथे मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं गेलं तर धावफलकावरती 52 धावा आहेत. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी यायचंय. ओहो यावेळी पाहायचंय अपड बार मैदानामध्ये बघायला मिळाला. बाउन्स होता या चेंडूमध्ये. खांद्याचा वापर चांगला केला विश्वनाथ यांनी परंतु थोडासा टप्पा मागे ठेवला. देवरूड 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड टीम 40+ तालुका निहाय गटातून मात्र आलेला हा संघ. त्यामुळे विनंती असणार आपण टॉस साठी या. पुन्हा एकदा बाउन्स होता
स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय अमर साठे सर तिथे मात्र नाखुश आहेत. गोलंदाजाला इथे दंडित करतायत आणि त्यांनी कळवलं की अति उसळीचा चेंडू नो बॉल इथे मैदानाच्या मध्ये असणार आहे. धावलकावरती 54 धावा. ज्या प्रकारचा स्टार्ट मिळाला, ज्या प्रकारच्या धावा आलेल्या आहेत, सुमित ढेकळे यांना देखील माहिती आहे कुठेतरी आता या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. पुन्हा धाबायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये तयार असेल तो विश्वनाथ. गोलंदाज तयार पुढे आता फुल टॉस. हो यावेळी मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितपणे अयूब साठी फार मी म्हणेल की कदाचित आज 15 ऑगस्ट आणि 22 रोपण आलेला एक सिंगल आहे. मला वाटतं 15 ऑगस्टचा अयूब साठी हा बोनस होता परंतु तो स्वीकारता आला नाही त्याला. गोलंदाज तयार. ओ हो धीम्या गतीने टाकलेला चेंडू आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मैदानामध्ये पैसे घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा 57 धावेंचं टार्गेट जे आता मैदानामध्ये असणार आहे NSP ब्रह्मा बॉईज या संघासमोर. आता मैदानामध्ये पैसे निश्चितपणे या धावा खऱ्या अर्थानं आता दोन्ही संघांसाठी लढण्यासाठी पुरेशी आहेत. ताकद आहे या धावेंमध्ये. दोन्ही संघ फाईट करू शकतात. चला हमराज मृत्युंजय कोथरूड टीम ऋषी सर कॅप्टन आपला पाठवून द्या. मैदानामध्ये आपल्याला बघायचंय खऱ्या अर्थानं आणि जे दोन कॅप्टन आलेले आहेत मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेल थोडे बच्चे कंपनी थोडेसे मागे. मला वाटतं छोटे संदेश सर देखील आलेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत बघा. आणि कॅप्टन बघा 40+ चे कॅप्टन आहेत. एका बाजूला 40+ आहे आणि एका बाजूला देवरुड 11 संघाचे कॅप्टन आहेत. टॉस झाला आणि टॉस उभा राहिलाय. टॉस उभा राहिला. पुण्याचा टॉस उमेश यांचे शुभ असे टॉस झाला आणि टॉस इथे जिंकलाय देवरुड 11 संघाने. फक्त आपल्याला टॉस करायसाठी बोलवतो, कुस्ती करायसाठी नाही. संदेश सर टॉस करून गेले ते. आणि मला वाटतं संदेश सर 40+ मधून ते कॅप्टन आलेत. इकडून देवरुड 11 संघाकडून एक कॅप्टन आलेत. आणि असं मला वाटतं बऱ्याच वेळा भांडणही होतात. कॅप्टन टॉस साठी आलेत ना प्लेइंग 11 मध्ये पाहिजे, परंतु असं या मॅच मध्ये बघायला मिळणार नाही. सगळ्या मॅचकडे सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. टॉस झालेला आहे. देवरुड 11 संघाने टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. मॅचकडे तुम्हाला घेऊन बोला सर. चला
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत आणि आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे बाहुबली म्हणून मात्र ज्या खेळाडूचं नाव आहे सुमित ढेकळे आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत मंदार गुरव. या आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये आणि सकाळपासून मात्र ज्या प्रकारचा या दोन्ही खेळाडूंचा खेळ राहिलेला आहे त्यामुळे या धावा या खेळाडूंसाठी फार अवघड नाहीयेत. गणेश भाऊ जुनवणे यांचं आपण होते शुभागमन. आपलं स्वागत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सिब्बान. मॅच कडे पण पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे. सामन्याला इथे होईल सुरुवात. पहिला बॉल सिब्बानचा. ओहो वेग दाखवलाय सिब्बानने पहिल्याच बॉल मध्ये. सिब्बान शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता असणारा सुमित ढेकळे. दोन्ही खेळाडू आहेत. एकूण टार्गेट जर आपण बघितलं गेलं तर 57 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. सिब्बान वेगासाठी ओळखला जाणारा सिब्बान. बॅटची इनसाइड एज मैदानामध्ये पाहिजे. चेंडू निसटलाय. प्रदीप न्यायनी फार दूरवरती राहिले आणि चेंडू जातोय तिथे सीमारेषेच्या पलीकडे. आज चौकार आलाय. 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील. या 4 धावांच्या मदतीने संघाचं धाफलक आता मैदानात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितले गेलं तर 4 धावा आहेत. देवरुड 11 संघाचे जे काही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जो स्टेज आहे तिकडे या डाव्या बाजूला. संतोषजी वाघोले पाटील आपण पाहतोय मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचंही स्वागत आहे. ओ यावेळी पाहिजे हुक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. प्रशांत गायकवाड चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला अडवलाय. चेंडूची फेकी जरूर केली आहे. ओहो वेगवान फेकी. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 5 धावा. प्रेक्षक राजांची वाढती गर्दी. आज धरती प्रेक्षक मात्र या आझादी चषकाला गर्दी करतायत. आझादी चषकाचं हे 7वं शेवटचं पर्व आहे मित्रांनो. आझादी चषक मात्र आता इथून पुढे टेनिस वरती 26 जानेवारीला घेतलं जाणार. सिब्बान तयार. मंदार गुरव स्ट्राईक ऑन. यावेळी पुण्याचा पायच्या बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न तिथे केलाय परंतु मैदानामध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. सिंगल येताना बघायला मिळाली. 1 धाव आली आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 6 धावा. क्रिकेट आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय खऱ्या अर्थानं आणि या क्रिकेटमध्ये दोन्ही संघाकडून प्रचंड संघर्ष मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. कारण चालू असणारी मॅच जर आपण बघितलं ना कमीत कमी 25,000 रुपये तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयाच्या मॅच 1 लाख रुपयाचा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. पहा बीट होत आहेत खऱ्या अर्थानं सुमित ढेकळे. थांबवलंय सिब्बानने. ओहो यावेळी खडे खडे सुमित ढेकळेने आपण पाहतोय मैदानामध्ये आपला करिश्मा जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार ठोकलाय. जितकी ताकद सिब्बानची आहे ना तितक्याच ताकदीचा मी देखील आहे दाखवतोय सुमित ढेकळे. षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय. 1 षटकाचा आपण पाहतोय. खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं ना तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. मला वाटतं सुमित ढेकळेला आता छत्रपती शिवरायांचं सूत्र आठवावं लागेल. छत्रपती शिवरायांनी सुंदर सांगितलेलं आहे की जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि शोधूनही मला जर सापडत नसेल तर तो यशाचा मार्ग मी स्वतः निर्माण करेल परंतु यश मिळवल्याशिवाय मी राहणार नाही. आज बघायचे मैदानामध्ये यश कोण मिळवणार आहे. मला वाटतं आमचे चेतन ओणप आगमन झालेलं आहे. देवरुडमध्ये ज्याची आपण चर्चा यापूर्वी देखील केली
रायझिंग 2 रायझिंग स्टार मध्ये होणारा बॅटल तो आज आपल्याला बघायला मिळेल का? यश विरुद्ध चेतन. मैदानामध्ये पाहायचे षटक क्रमांक जर आपण बघितलं गेलं तर संपलं जातं. इथे पहिल्या 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धावा आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. 12 धावा ज्या धाफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत गायकवाड. प्रशांत गायकवाड आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राईक ऑन मंदार. मंदारच्या बॅटमधून देखील आपण यावेळी मैदानामध्ये पाहिजे थोडासा उसळच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल मात्र इथे पंचांनी जो घोषित केलेला आहे. संघाचं धाफलक आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. एखादा अतिरिक्त धावेने जे पुढे जाऊन पोहोचणार आहे. 13 धावा. आता मात्र दोन्ही पंचांसोबत मात्र खेळाडू चर्चा इथे करतायत. मंदार पायसे मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार आहेत. मुंबईचे क्रिकेट जरूर त्यांनी गाजवलं, परंतु आज मैदानामध्ये पायसे पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट. पावसाचा अभाव जरूर नाहीये. पाऊस जरी नसेल परंतु आयोजकांनी अशा प्रकारची तयारी केली आहे. ठेक पावसाचं फील येणारं क्रिकेट दिलेलं आहे. ओ यावेळी पायसे मोठा स्ट्रोक खेळलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे जेजा चेंडूच्या खाली झेल झालाय. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. पहिली विकेट मंदारला मात्र परतावं लागतंय. पहिला मोहरा मंदारच्या रूपाने आपण पाहतोय. डगआउटच्या दिशेने परतलाय. असं म्हणतात ना की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्ष्येशिवाय आयुष्यामध्ये माणसाचं कर्तृत्व घडत नाही. आज आपल्याला प्रत्येकाला स्वतःचं कर्तृत्व इथे सिद्ध करायचं आहे. इथे आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये चांगला स्ट्रोक होता, परंतु एचाच कुरेशीने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल मैदानामध्ये बघायला मिळाला. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 13 धावा आहेत. राजू पेरुमल संपर्क साधायचा लगेच. आणि राजू सर तुम्ही देखील संपर्क साधा. बॉस जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार आहे. प्रशांत गायकवाड न्यू बॅटर स्ट्राईक ऑन. यावेळी कट केल्या बॉलला थर्डमॅच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक शिबान. ओहो उसळी घेणारा चेंडू होता, परंतु चेंडूवरची नजर चांगली बघायला मिळाली आणि तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. ऋतिक पाटील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 1 डाऊन साठी मात्र तो दाखल होतोय. सुमित ढेकळेवरती सर्वांच्या नजरा आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहतोय असणारा एक बाहुबली. शरीराने नाही तर त्याचे षटकार पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक राजा गर्दी करतो. ज्याचे षटकार आपण सकाळपासून या मैदानावरती बघितलेले आहेत. मला वाटतं असा काही फॉर्मॅट जर या स्पर्धेमध्ये असताना की लांब ज्याचा षटकार त्याच्या धावा जास्त तर सर्वात जास्त धावा सुमित ढेकळेच्या नावावरती असत्या. इतके लांबवरचे षटकार त्यांनी खेळलेले आहेत. हा चेंडू पुण्यात पाहिजे. अगदी आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढला जाईल. लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो तैनात आहे. सिंगल इथे आली. फेकी थोडीशी खराब आहे. डॉन आणि काय ही डॉन की दहशत है. नाम तो सुना ही होगा. डॉन काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त एफर्ट. डायरेक्ट हिट आणि मोठी विकेट सुमित ढेकळेला परतावं लागतंय. मला वाटतं एक चित्रपट अमिताभ बच्चन यांचा डॉन आणि टेनिस क्रिकेट मध्ये असणारे हे डॉन थांबणार नाही. शाहरुखचा पण डॉन. डॉन की दहशत काय आहे ना ते डॉनने मात्र या चेंडूवरती दाखवून दिली. डॉन हे नाव नाहीये, हे नाम नाहीये, हे ब्रँड आहे. हा टेनिस क्रिकेट मधला ब्रँड आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुमित ढेकळेला ज्या खेळाडूकडून कार्यरत आपल्याला खूप साऱ्या अपेक्षा होत्या तोच खेळाडू मात्र इथे धावबाद झाला. धावबाद होणं म्हणजे निश्चितप्रमाणे सुमित ढेकळे आज मात्र थोडासा या धावबाद झाल्यानंतर मात्र विचार करत असेल.
आणि प्रेक्षकांनी देखील अक्षरशः डोक्याला हात लावला. कोणालाही वाटत नव्हतं की सुमित ढेकळे बाद व्हावा, कारण मॅच प्रेक्षकांना फाईट झालेली मॅच बघायची आहे. नवीन बॅटर आपण जर मैदानामध्ये बघितलं गेलं तर रोहित भालेराव जे आता दाखल इथे होत आहेत. प्रशांत गायकवाड आपण पाहतोय, प्रशांत मात्र गोलंदाजीसाठी आले आणि विकेट येत आहेत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. रोहित स्ट्रायकर आपण पाहतोय तयार आहे. ओहो, यावेळी मात्र उसळे घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. व्हाईट बॉल तर मात्र आपण पाहतोय पंचाने इथे कळवलेलं आहे. अतिरिक्त धाव इथे येईल आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचणार आहे. अ 16 धावा जे आपण पाहतोय धाबलकावरती आहेत. पुन्हा एकदा उसळे घेणारा चेंडू, नो बॉल मात्र यावेळी आपण पाहतोय पंचाने कळवलं. प्रशांत गायकवाड आपण पाहतोय उंचपुरे खेळाडू आहेत, उंचीचा पुरेपूर फायदा घेतात आणि त्यांची ऍक्शन जर आपण बघितली ना तर चेंडू अगदी वरून ते सोडतात. अनेक उसळे घेणारे चेंडू ही त्यांची ताकद आहे. हिरवळ मैदान आणि घर बसल्या मात्र जे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो प्रेक्षक राजा खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडला गेलाय, या सर्वांचं या आझादी चषकामध्ये स्वागत आहे. ओहो, ओव्हरपिचचा चेंडू होता, पुढे सरास सावले चेंडूला खेळले लॉंग बॅक्सच्या कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या तिथे खाली आहे, परंतु मैदानामध्ये पाहिजे कुठल्याही प्रकारचा तिथे धोका जो होऊ शकलेला नाही. कदाचित तिथे आपण पाहतोय खेळाडू विसरले असावेत की हा फ्री चेंडू होता. दोन धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने देखील आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड 19 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय प्रगती पथावरती असताना 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. रोहित भालेराव स्ट्रायकर तयार, मोठा स्ट्रोक पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, 5 शॉट स्क्वेअर लेग मध्ये पंच वाचवले, तिथे आमचे संयोजक देखील वाचलेत. सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, डॉनला मात्र चेंडू सापडत नाहीये तिथे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, चेंडू सापडलाय, चेंडूची फेकी झाली आणि तिथे मैदानामध्ये पाहिजे 3 धावा आल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का, होईल का? यस यस, कॉल दिला आणि इथे काय फेकी पुन्हा एकदा खराब आहे. इथे शाहिद मात्र थोडेसे नाराज झाले, थोडेसे नाही तर मी म्हणेल की प्रचंड नाराज झालेत. जिथे 1 धाव घेणं अवघड होतं ना, तिथे 5 धावा आलेल्या आहेत. 5. मला वाटतं ही फनी मुवमेंट म्हणायला काय आता हरकत नाही. आयोजक खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे असताना मुख्य आयोजक आदरणीय संभाजीभाऊ थेऊरकर यांनी कळवलेलं आहे की जे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत ते कुठलेही 2 आयकॉन घेऊ शकतात. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 24 रन. रोहित पाटील स्ट्राईक ऑन, मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू थोडंसं महागडं षटक ठरताना बघायला मिळते. प्रशांत गायकवाड यांचं अतिरिक्त धाव मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. 25 धावा आहेत, 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत प्रशांत गायकवाड यांनी. पंचवीस धावा धाबलकावर आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. ओ शॉटअपिंग बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाईल, हा सीमा रेषा पार येईल. इथे चौकार, 4 धाव्यांसाठी चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पाणी घेऊन जा, पाणी, पाण्याची बॉटल असेल का इकडे कोणाकडे असेल तर पाणी घेऊन जा. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 29 धावा, 29 रन. पाणी पिण्यासाठी घेऊन जा तिकडे. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. विनोद सर काय सांगाल खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण पाहिलं तर या 5 धावा ज्या आहेत
त्या कुठेतरी या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात का? मॅच फिरवणारी परिस्थिती खरं 5 धावा. खऱ्या अर्थानं आपण बघितलं डॉनने सुमित ढेकळे धावबाद ज्या प्रकारे केलं, त्यानंतर आपण पाहिलं तिथे थोडीशी फेकी अपुरी बघायला मिळाली. चेंडू थोडासा तिथे मिसिंग झाला, हरवला. तिथे धावा पळून आल्या, त्यानंतर फेकी खराब. इकडनं समीर जगतापने पुन्हा थ्रो केला, तिथून पुढे पुन्हा धावा आल्या. 5 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. आणि ह्या धावा खऱ्या अर्थानं कुठेतरी मला वाटतं योगेश भाऊ सरकार स्पोर्टला पुणे संघाला डोकेदुखी ठरू शकतात. चला आता मैदानामध्ये वेळ वाचवायचा मित्रांनो. बॉलर एंडला फक्त एकदाच आहे पाणी. चला सामना सुरू करा, विनंती आहे थोडी घाई करा. चला बॉलिंग एंडला फक्त सुरुवातीलाच पाणी आहे, नंतर नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आयोजक कुठल्याही प्रकारचं आपण जर पाहिलं गेलं तर तिथे चांगला रोल मात्र आयोजक आमचे निभावत आहेत. त्या सर्व आयोजकांचं खरं कौतुक आहे. इथे यंगस्टरने आपण पाहतो ज्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने आझादी चषकाच्या माध्यमातून, मी म्हणेन की संभाजीभाऊ थेऊरकर असतील, तुषारभाई असतील, त्यानंतर या सर्व मंडळींनी आपण पाहिलं गेलं ना यंगस्टरच्या माध्यमातून या सर्व तरुणांची बांधिलकी आहे, एकी जपलेली आहे. सगळ्या मॅच कडे गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन येतोय समर्थ कडू. आपला अनुभव आज दाखवायचे समर्थ कडू यांना. शेवटचे आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे. समर्थ कडू तयार आहे. स्ट्रायकॉन रोहित भालेराव. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला प्रथमेश गोसावी. चेंडूच्या खाली वन हँडेड कॅच. नाईस शॉट. जबरदस्त झेल. अद्भुत अविश्वसनीय आविष्कार दाखवणारा जणू काय हा झेल. काय झेल टिपलाय मित्रांनो प्रथमेश गोसावीडे. तिथे बसलेले आहेत प्रेक्षक मला वाटतं, तरी देखील तिथे आयोजक आहेत बघा खाली, काळजी करू नका. आमचे राजूबाई आहे तिथे, राजू पेरुमाला आहेत, काळजी करू नका, आयोजक आहे तिथे. आणि इथे सॉफ्ट कॉर्नर मध्ये संभावने देखील चेक केलं, बॅटर आउट आहे. परंतु मी म्हणेल प्रेक्षकांनो प्रथमेश गोसावीचा हा झेल आवडला असेल ना, एकदा टाळ्या व्हायला काहीच हरकत आहे प्रथमेशसाठी. काय अप्रतिम झेल बघायला मिळाला. मॅच कडे पण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि चला न्यू बॅटर मैदानामध्ये ताबा घ्या. चला या सर, चला लवकर, तुमची शहानिशा करायची असेल तर या पटकन. सर सर इथे बघा, या पटकन. ओके धन्यवाद. लाईव्हला पण सोडलेले आपण, काळजी करू नका. आणि मी विनंती करतो की आपण शक्यतो आपले एक अतिरिक्त प्रतिनिधी जर कॉम्बॉक्स मध्ये ठेवले तर खूप बरं होईल. म्हणजे सहकार्य अपेक्षित आहे तुमच्याकडून सर्वांकडून आज आम्हाला. पाहिजे मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातो. इथे विकेट येताना बघायला मिळाली, पहिल्याच बॉलवरती यश मिळवलं. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 28 धावा. 11 चेंडू 28. विश्वनाथ आपण पाहतोय मैदानाच्या न्यू बॅटर इथे दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आझादी चषक मानाचं करंडक. समर्थकडू तयार आहे. यावेळी पाहिजे कट केला बॉलला विश्वनाथ.
काय जबरदस्त स्ट्रोक आहे, पॉवरफुल हिट, बॉटमॅनचा चांगला वापर, चेंडू पाठवला डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. जितका वेग होता ना त्या वेगाला फक्त त्या वेगाचा वापर केला इथे विश्वनाथने. फक्त बॅट ठेवली आणि चेंडूला आपण पाहतोय पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावलगावरती धावा जर आपण इथे पाहतोय 35 धावा, 35 रन. 10 चेंडू आता शिल्लक, बनवायचे अजूनही 22 धावा. मॅच रंगली आहे मित्रांनो. आपण पाहतोय आझादी चषक. समर्थकडू तयार. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ संघाचे संघनायक कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, कट कॉपी पेस्ट, जबरदस्त षटकार. पायचे मैदानाच्या आतमध्ये इथे 9 चेंडू शिल्लक आणि आता 16 धाव्यांची गरज. विश्वनाथ आले, मॅच अंप पाहतोय संपूर्णपणे आपल्या संघाकडे झुकवताना त्यांना आपण पाहतोय. 2 षटकार आणि या 2 षटकाराने संघाचा कॉन्फिडन्स आपण पाहतोय आता एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेला आहे. समर्थ आपण पाहतोय पुण्यात तयार असेल मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण लावताना. 2 षटकार तर आलेत. यावेळी पायचे सफल झाले, क्रीजचा वापर केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डॉन फार दूर वरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू आता अडवला देखील जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मिते मैदानात घेतल्या जातील. एक अचूक फेकी आणि या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा, 43 रन. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धाव्यांची गरज आहे. आपण पाहतो मैदानामध्ये चांगला चेंडू इथे डॉट. 7 चेंडू आता शिल्लक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय बनवायचे आहेत 14 धावा. 1100 पेक्षा जास्त प्रेक्षकांचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडला गेला. सर्वांचं स्वागत. बॅची कडा आणि इथे झेल झालाय, ट्रिपल झेल संपलाय तिथे विश्वनाथचा खेळ. विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त मॅच रंगली आहे मित्रांनो. क्रिकेट आणि चितेचा काय आहे हे आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे. यापूर्वी बऱ्याचशा आठवणींना उजेड देण्याचं काम चंदू सरांनी केलं. त्यांनी सांगितलं याच मैदानावरती 6 चेंडू मध्ये 3 झाल्या नाही. याच भावी नगरसेवक चषकामध्ये अगदी 2 दिवसापूर्वीच 6 चेंडू मध्ये 5 धावा होऊ दिल्या नाहीयेत मित्रांनो. हे क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितेचा का 6 चेंडू मध्ये 6 झाले नाहीयेत. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटला अनिश्चिततेचं काम म्हटलं जातं. चंदू सरांनी सांगितलं की भारताचा ज्यावेळेस फायनलचा सामना सुरू होता 24 चेंडू मध्ये 26. बऱ्याच जणांनी वर्ल्ड कप येण्याची अपेक्षा सोडून दिली. बऱ्याच जणांनी टीव्ही बंद केली. काही तर क्लिप्स अशा आल्या की टीव्ही फोडल्या, कारण आम्ही वर्ल्ड कप हारणार की काय. परंतु तिथे भारतीय संघाने ज्या प्रकारची करामत केली आणि अनिश्चिततेचा काय असतो ना ते पुन्हा एकदा बघायला मिळालं. आणि तिथे मात्र 24 चेंडू मध्ये 26 भारतीय संघाने होऊ दिल्या नाही. हे क्रिकेट आहे. आता बघायचंय शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 14 धावा. चला स्पीडअप करा. हे 6 चेंडू मैदानामध्ये आज बघायचंय. एखाद्या संघाला ते लखपती बनवू शकतात आणि एखाद्या संघाला मात्र ते घरी पाठवू शकतात. हेच ते 6 चेंडू आहेत. मॅच कडे आपण पाहतोय तुम्हाला इथे घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचं षटक, निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय. ज्या खेळाडूने एक अप्रतिम जबरदस्त झेल ज्याने टिपला ना तो प्रथमेश गोसावी. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय प्रथमेश गोसावी. सध्या पुण्यामध्ये जरूर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतायत, परंतु नंदुरबार एक्सप्रेस याही नावाने मात्र प्रथमेश गोसावीला ओळखलं जातं. शेवटचे 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल यावेळी पाहायचाय शफल हो चेंडू मात्र खेळला जाईल आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हा चौकार आलाय. तिथे जे लहान लहान मुलं आहेत ना सगळ्यांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर खेळा. मैदानामध्ये कोणी नको. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. ऋतिक पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती ते चौकार खेळतात. नॉन स्ट्राईक जर आपण पाहिले गेले तर सुमित डोंगडे. प्रथमेश गोसावीचं स्वागत चौकाराने ते केलेले. वेळ वाचवायचा आहे, विचार करावा लागणारा सामना आहे. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. जितना बडा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत होगी. लहान मुलांना विनंती आहे मैदानामध्ये खेळू नका. ऋषी सर थोडीशी त्यांना सूचना द्या. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश गोसावी कमबॅक करेल का. दोन्ही संघाकडे सामना आहे. दोन्ही संघाकडे समान तराजू आहे. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. प्रथमेश तयार. यावेळी शॉट ऑफ बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा पाहायचा चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येईल चौकार. दोन चेंडू लागोपाठच्या दोन चेंडूंवरती दोन चौकार. हा नशिबाचा चौकार असं म्हणायला काय हरकत नाही. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे मित्रांनो. ऋतिक पाटील एका बाजूने मात्र आपण पाहतो त्यांनी फाईट केली आहे. ओहो वेग दाखवला. यावेळी सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी असेल. ऋतिक पाटील डेंजर एंडला. चेंडू हातामध्ये आला नाहीये. स्ट्राइक चेंज होतीये. स्ट्राइक रोटेट होतीये. 22 रूपाने आली सिंगल. एक धाव मैदानामध्ये महत्वाची आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये 5 धावेंची गरज मित्रांनो. मॅच ऑन आहे. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. सुमित डोंगडे स्ट्राइक ऑन आपण पाहतो. तयार असतील सुमित. पाहायचे मैदानामध्ये सुमित काय करून दाखवतील या मॅच मध्ये. प्रदीप नैनीत वारंवार दिले जाणारे कान मंत्र मैदानामध्ये आपण जरूर बघतोय. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे उंचावलेल्या आहेत. मॅच कोण जिंकणार. प्रथमेश तयार. दुसऱ्या बाजूला सुमित. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय धावाची संधी पुन्हा एकदा आली आहे. आता मात्र संधीचं इथे सोनं होईल का. सोनं झालंय. विकेटचं पतन परतावा लागेल सुमितला. 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावेंची गरज. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. असं म्हणतात ना उडान अभी बाकी है इम्तिहान अभी बाकी है. अभी तो हमने नापी है मुठ्ठीभर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. आताशी तर आम्ही जमिनीवरती आहोत. अजून आम्हाला संपूर्ण आकाश बघायचंय. आकाशाला गवसणी घालायची आहे. मैदानामध्ये पाहायचंय न्यू बॅटर राहुल. 40+ टीम हमराज मृत्युंजय कोथरूड. तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल प्रथमेश गोसावी. शेवटचे आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेंची गरज. मॅच रंगली आहे मित्रांनो. हेच क्रिकेट आहे. हा आझादी चषकाचा थरार आहे. जबरदस्त सामना. प्रथमेश तयार. स्ट्राइक ऑन ऋतिक पाटील. यावेळी बॅटची कडा थर्मॅनच्या दिशेने मात्र चेंडू ते ट्रॅव्हल होईल. समीर जगताप चेंडू ते फील्ड करतोय. सिंगल मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का. प्रयत्न तर केलाय आणि तिथे मैदानामध्ये पाहायचे ऋतिक स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय. शेवटचा आपण पाहतोय मैदानामध्ये आता 1 चेंडू शिल्लक आणि 4 धावेंची गरज. 1 चेंडू 4. एक चेंडू आणि 4 हे समीकरण. सामना कंपल्सरी चेस मित्रांनो. मॅच कोण जिंकणार. सेमीफायनलला कोण जाणार यापेक्षा
तुमच्या आमच्या नेत्राचं पारणं ज्या सामन्याने फोडलं ना त्या दोन्ही संघासाठी त्या जोरदार टाळ्या. एक चेंडू 4 धाब्यांची गरज. एका बाजूला ऋतिक आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे. एका बाजूला NSP ब्रह्मा मुंबई, दुसऱ्या बाजूला योगेश भाऊ सरकार पुणे. आणि 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 ऋतिक पाटील सामना संपवतोय या षटकाराने आणि मोठ्या राजेशाही थाटामध्ये NSP ब्रह्मा संघ दाखल होतोय सेमीफायनलला. विनर टीम अभिनंदन, वेल प्लेड. काय सामना झाला मित्रांनो, वा. असं म्हणतात ना 1,500 पेक्षा प्रेक्षक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला. सर्वांना मी म्हणेल की मला वाटतं चला फिल्डिंग लावून घ्या टीम. हमराज मृत्युंजय, मला वाटतं योगेश भाऊ सरकार पुणे संघ देखील आता म्हणत असेल आम्ही हारलो यापेक्षा आम्ही लढलो कसे हे सांगण्यामध्ये आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे. कारण असं म्हणतात ना की विजयी संघापेक्षा हारणारा संघ देखील तितकाच महत्वाचा, तितकाच तो ताकदीचा. संघमालक सिद्धेशजी भोसले यांच्या वतीने ऋतिक पाटील यांच्यासाठी 2,000 रुपयाचं प्राइज असणार आहे. काय मॅच होती मित्रांनो. चला बच्चे कंपनी, चला सर्व लहान जे आहेत आपले छोटे छोटे प्लेयर्स सगळ्यांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचं आणि ज्याप्रमाणे विनोद सर आपण